नमस्कार मित्रांनो, लोकसेवा जे या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. चला आता वेळ न घालवता महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया. अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चरच्या अहवालानुसार नुकताच भारत हा जगातील तांदूळ उत्पादनात अव्वल क्रमांकाचा देश बनलेला आहे. हा विक्रम भारताने चीनला मागे टाकत केलेला आहे. भारताचं एकूण तांदूळ उत्पादन किती आहे? 152 दशलक्ष मेट्रिक टन इतकं भारताचं तांदळाचं उत्पादन आहे आणि चीनचं तांदूळ उत्पादन किती आहे? 146 दशलक्ष मेट्रिक टन. आता कृषी निर्यातीत तांदळाचा वाटा किती आहे? कृषी निर्यातीत तांदळाचा वाटा सुमारे 24% इतका आहे आणि भारत हा बासमती तांदूळ निर्यातीत जगात अव्वल क्रमांकाचा देश आहे. आता बघूया, जागतिक तांदूळ उत्पादनात भारताचा वाटा किती आहे? 28% इतका आहे. जागतिक तांदूळ उत्पादनात भारताचा वाटा 28% इतका आहे. आता बघूया आपण पुढची न्यूज. पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोणत्या मार्गात धावणार आहे मित्रांनो? तर पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन गुवाहाटी ते कोलकाता या मार्गावर धावणार आहे. याचा मार्ग कोणता आहे? गुवाहाटी ते कोलकाता. आता या वंदे भारत स्लीपर ट्रेनची कमाल गती किती असणार आहे? 180 किलोमीटर प्रति तास इतकी. ह्याची प्रवासी क्षमता किती असणार आहे? 823 प्रवासी इतकी याची क्षमता असणार आहे. आणि भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद कधीपर्यंत धावणार आहे? तर 15 ऑगस्ट 2027 रोजी धावण्याची शक्यता आहे. पुढची न्यूज. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नुकताच उद्घाटन झालेलं आहे. त्याचे उद्घाटक कोण होते? तर ज्येष्ठ लेखिका मृदुला गर्ग या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक होते. आणि 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर विश्वास पाटील हे 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक आहेत. आणि स्वागताध्यक्ष कोण आहेत? तर शिवेंद्रराजे भोसले हे 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक आहेत, स्वागताध्यक्ष आहेत. आता पुढची न्यूज बघूया. युरोझोनमध्ये सामील होणारा 21वा देश कोणता ठरला? तर बल्गेरिया हा युरोझोनमध्ये सामील होणारा 21वा देश ठरला. कोणता? बल्गेरिया. युरोझोनमध्ये सामील होणारा 21वा देश कोणता ठरला? तर बल्गेरिया हा ठरला. युरोझोन म्हणजे काय? युरोझोन म्हणजे युरोपियन युनियन देशांचा समूह आहे ज्यांनी युरो हे अधिकृत चलन स्वीकारलेलं आहे. त्याला काय म्हणतात? युरोझोन असे म्हणतात. आता बल्गेरिया हा 2007 पासून युरोपियन युनियनचा सदस्य आहे. आता युरोझोन न स्वीकारलेले देश कोणते? म्हणजे असे देश जे युरोपियन युनियन या संघटनेत आहेत पण त्यांनी युरो हे चलन स्वीकारलेले नाही. असे देश कोणते आहेत? तर स्वीडन, पोलंड, झेक प्रजासत्ताक, हंगेरी, रोमानिया आणि डेन्मार्क या देशांनी युरोपियन युनियन या संघटनेत असून देखील युरो हे चलन स्वीकारलेलं नाही आहे. आता बघूया पुढची न्यूज. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारी महिला गोलंदाज कोणती ठरली? तर दीप्ती शर्मा ही आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारी महिला गोलंदाज ठरलेली आहे. यांनी किती सामने खेळले आहेत? तर एकूण 133 सामने खेळलेले आहेत. आता बघूया. विशेष कृत्रिम बुद्धिमत्ता AI संशोधन संस्था स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? तर गुजरात हे विशेष कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्था स्थापन करणारे पहिले राज्य ठरलेले आहेत. गिफ्ट सिटीमध्ये इंडियन आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढची न्यूज बघूया आता आपण. अत्यधिक गरिबीतून
अत्याधिक गरिबीतून मुक्त होणारे पहिले राज्य कोणते? तर केरळ. केरळ हे अत्याधिक गरिबीतून मुक्त होणारे भारतातील पहिले राज्य बनलेले आहे. याची घोषणा कोण केलेली आहे? मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये केरळ हा अत्यंत गरिबीतून मुक्त झालेला पहिला राज्य आहे असे घोषणा केलेली आहे. तर अत्याधिक गरिबीतून मुक्त झालेला पहिला जिल्हा कोणता होता? तर कोट्टायम. कोट्टायम हा देशातील पहिला अत्याधिक गरिबीतून मुक्त झालेला पहिला जिल्हा होता. कोट्टायम हा देखील केरळ राज्यातच आहे. आणि आता पहिला जिल्हा केरळमधील कोट्टायम आणि पहिलं राज्य कोणतं? केरळ हाच आहे. आता बघूया देशातील पहिले पूर्ण राज्य कोणते? देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य मिझोराम. मिझोराम हे देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य बनलेले आहे. 100% डिजिटल साक्षर राज्य कोणते? तर केरळ. केरळ हे 100% डिजिटल असलेले राज्य बनलेले आहे. आता बघूया पुढची न्यूज. सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रात मासिक पाळीची रजा लागू करणारे पहिले राज्य कोणते? कर्नाटक. कोणते? सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रात मासिक पाळीची रजा लागू करणारे पहिले राज्य कर्नाटक. देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा कोणता ठरला? तर छत्तीसगडमधील बालोद हा जिल्हा देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा ठरलेला आहे. याची घोषणा ऑक्टोबर 2025 मध्ये करण्यात आली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या समितीवर नियुक्त झालेल्या पहिल्या ट्रान्सजेंडर महिला कोण आहेत? अक्का पद्मशाली. अक्का पद्मशाली या सर्वोच्च न्यायालयाच्या समितीवर नियुक्त झालेल्या पहिल्या ट्रान्सजेंडर सदस्य आहेत. देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर कोणते आहे? तर चंदीगड हे झोपडपट्टीमुक्त शहर आहे बनलेले आहे. आता बघूया पुढची न्यूज. भारताची पहिली स्वदेशी चिपचं नाव काय आहे? तर विक्रम 32 हे भारताच्या पहिल्या स्वदेशी चिपचं नाव आहे. विक्रम साराभाई अंतराळ केंद्र आणि सेमीकंडक्टर लॅबोरेटरी चंदीगड यांनी डिझाईन केलेले हे 32 बिट मायक्रो प्रोसेसर अंतराळ मोहिमांसाठी महत्त्वाचं आहे. आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सप्टेंबर 2025 मध्ये याचे अनावरण केलेले आहे. कुठली? भारताची पहिली स्वदेशी चिप विक्रम 32. आता वायुपुत्र काय आहे मित्रांनो? भारताचं पहिलं इलेक्ट्रिक रॉकेट वायुपुत्र. भारताच्या पहिल्या इलेक्ट्रिक रॉकेटचं नाव काय आहे मित्रांनो? वायुपुत्र आहे. हे कोण निर्माण केलंय? तर चेन्नई स्थित स्पेस किड्स इंडिया या कंपनीने हे विकसित केलेलं आहे. हे रॉकेट पूर्णपणे विजेवर चालते, त्यामुळे हे पर्यावरणपूरक आणि कार्बन उत्सर्जनाची गरज नाहीशी करते. पुढची न्यूज. देशातील पहिला सिलिकॉन कार्बाइड सेमीकंडक्टर प्लांट कोणत्या राज्यात होणार आहे? तर ओडिशा. देशातील पहिला सिलिकॉन कार्बाइड सेमीकंडक्टर प्लांट ओडिशा या राज्यामध्ये होणार आहे. यासाठी भुवनेश्वरमध्ये 67 कोटींची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. पुढची न्यूज बघूया आपण. क्यूबिक क्वांटम प्रोसेसिंग युनिट QPI या इंडस पहिली 25 क्यूबिक क्वांटम प्रोसेसिंग युनिट म्हणजेच QPI इंडस ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला समर्पित केलेली ही एक फुल स्टॅक क्वांटम चिप भारताच्या क्वांटम तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाकांक्षा दर्शवते. देशातील पहिला क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप कोणी विकसित केला? तर IIT बॉम्बेने. IIT बॉम्बेने देशातील पहिला क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप विकसित केलेला आहे. आता बघूया पुढची न्यूज. स्वदेशी लढाऊ विमान तेजस LCA-MK-A1 चे अनावरण नुकतेच
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोणत्या ठिकाणी केले? तर नाशिक, महाराष्ट्र या ठिकाणी केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वदेशी लढाऊ विमान तेजस LCA-MK-1A चे अनावरण नाशिक, महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी केलेलं आहे. विमान इंजिन दुरुस्तीसाठी पहिले जागतिक केंद्र कोठे याचं उद्घाटन केलेलं आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद, तेलंगणा येथे सॅफ्रॉन एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया येथे उद्घाटन केलेलं आहे. कशासाठी केलेलं आहे? विमान इंजिन दुरुस्तीसाठी पहिले जागतिक केंद्र. याचे नाव काय आहे? सॅफ्रॉन एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया. आता बघूया पुढची न्यूज. भारतातील पहिला ग्लास सस्पेन्शन ब्रिज कोणता आहे? त्याचं नाव काय? तर बजरंग सेतू. बजरंग सेतू हा भारतातील पहिला ग्लास सस्पेन्शन ब्रिज आहे. हा कुठं आहे? तर हा गंगा नदीवर उत्तराखंड राज्यात आहे. पुढचं बघूया. आता पाण्याखालील बोगदा सर्वात कोठे सुरू करण्यात आलाय? तर पाण्याखालील बोगदा केरळमध्ये सर्वप्रथम निर्माण करण्यात आलेला आहे. हा वायपिन आणि फोर्ट कोची यांना जोडतो. याची लांबी किती आहे? 2.75 किलोमीटर. आता बघूया पुढची न्यूज. भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल आहे. त्याचं नाव काय आहे? तर पंबन पूल. पंबन पूल हा तमिळनाडूत मंडपम शहराला आणि रामेश्वर बेटाशी जोडतो. याची पंबन पुलाची लांबी किती आहे? 2.07 किलोमीटर ही पंबन पुलाची लांबी आहे. आता संपूर्ण राज्यात भारत नेट योजना लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर पंजाब. पंजाब हे संपूर्ण राज्यात भारत नेट योजना लागू करणारं पहिलं राज्य आहे. भारतातील पहिले राष्ट्रीय कोरल रीफ संशोधन कोठे स्थापन करण्यात आले? तर दक्षिण अंदमान मधील चिडिया टापू येथे भारतातील पहिले राष्ट्रीय कोरल रीफ संशोधन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. देशातील पहिले पूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय कोणते? तर बन्नेरघट्टा बायोलॉजिकल पार्क बंगळूर हे देशातील पहिले पूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय आहे. बन्नेरघट्टा बायोलॉजिकल पार्क कुठे आहे? तर कर्नाटक राज्यात आहे. आता बघूया पुढची न्यूज. 100 अब्ज बाजार भांडवल ओलांडणारी पहिली सरकारी बँक कोणती? तर भारतीय स्टेट बँक. भारतीय स्टेट बँक ही 100 अब्ज डॉलर बाजार भांडवल ओलांडणारी पहिली सरकारी बँक ठरली. आता महत्त्वाच्या नियुक्त्या बघूया. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या सल्लागार मंडळाच्या पहिल्या भारतीय आणि आशियाई अध्यक्ष कोण ठरलेले आहे? तर प्रतिभा M. सिंह या जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या सल्लागार मंडळाच्या पहिल्या भारतीय आणि आशियाई अध्यक्ष बनलेले आहेत. आणि भारतीय क्रिकेट असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण ठरलेले आहेत? तर शांता रंगास्वामी. शांता रंगास्वामी या भारतीय क्रिकेटर्स असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्षा ठरलेल्या आहेत. मित्रांनो, काय चुका झाल्या असतील तरी माफ करा. यात थोड्या जसं व्हिडिओ बनवेन तसं या चुका दुरुस्त होतील. धन्यवाद.